नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपण आज प्राणी हे पहा आपण आज काय बघणार आहेत. प्राणी आणि त्यांचे पिल्लूंना कोणत्या नावाने ओळखले जाते हे बघणार आहोत. तर सर्वांनी हे पहा, एकदम लहान व्हिडिओ राहणार या 5-6 मिनिटाच्या. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका हे पहा. आणि आपलं बाकीचे व्हिडिओ आपल्या तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटून जातील. त्याच्यामध्ये आपण समानार्थी हे पहा, त्याच्यामध्ये आपण काय घेतलेत, समानार्थी घेतलेत, परत विरुद्धार्थी घेतलेत, परत वचन टॉपिक कव्हर केलेला आहे, परत लिंग हे पहा. सर्व प्रिव्हियस इयर आपण घेतलेले आहेत. तर सर्वांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन हे व्हिडिओ बघायचे. चला या आपल्या प्रश्नाकडे. हे पहा, हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस. लक्षात घ्या, हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? पाडस. आता पहा, गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? सर्वांना माहिती आहे, वासरू. पण त्यांनी एक नवीन शब्द दिलेला आहे आपल्याला. काय त्याचे नाव? कालवड. कालवड पण म्हणतात. आता पहा, म्हशीच्या पिल्ला हे पहा, म्हशीच्या पिल्ला काय म्हणतात? रेडकू किंवा पारडी. हे पहा, कालवड लक्षात ठेवा. परत रेडकू आणि पारडी लक्षात ठेवा. पहा, घोडा आणि गाढव हे दिसायला सारखे राहतात, लगभग एकाच जातीचे आहेत. त्यांच्या पिल्लांना म्हणतात शिंगरू. हे पण महत्त्वाचे आहेत. हे पहा, जे महत्त्व सांगते फक्त ते लक्षात घ्या. हे पहा, शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? कोकरू आणि करडू. काय म्हणतात? कोकरू आणि करडू. आता पहा, कुत्रा दिसला की त्याच्या पिल्ला हे पहा, त्याला पिल्ले म्हणतात, त्यांना पिल्लू म्हणतात. आपण पिल्लूच म्हणतो. मांजराचे काय राहतात? पिल्लू. हे पहा, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा किंवा बच्चा. छावा म्हणतात. फुलपाखरं त्याला काय म्हणतात? सुरवंट. हे IMP हे विचारात येऊ शकतं. परत शेळीचे विचारात येऊ शकतं. मागे घोडा आणि गाढवाचे विचार येऊ शकतं. आपण जे पाहिलं ते. हे पहा, हे दोघं विचारण्याची शक्यता जास्त आहे. हे दोघं विचारण्याची शक्यता जास्त आहे. आता पहा, वाघाचे कोण राहतात? बछडी. माणसाच्या याला काय म्हणतात? लेकरू आणि बाळ. हे सर्वांना माहीत असलेले. कोंबडीचे काय राहतं? पिल्लू. हे पहा, कुत्रा, मांजर यांच्या यांना पण काय म्हणतात? पिल्लू म्हणतात. गाईच्या याला खिल्लार पण म्हणतात. आपण वासरू पण पाहिलं. गाईच्या याला आपण काय म्हटलं? वासरू पण म्हटलं आणि कालवड पण म्हटलं. हे पहा, नागाला काय म्हणतात? नागाचे जे पिल्लू राहतं त्याला किरडू. हे पहा, शब्द लक्षात घ्या, किरडू म्हणतात त्याला. हे पहा, सशाचे पिल्लू. हे पहा, मांजर, कुत्रा, कोंबडी सर्वांच्या यांना काय म्हणतात? पिल्लू म्हणतात. परत सशाच्या याला पण पिल्लू. हे पहा, गरुडाला पण पिल्लू आहे. मेंढीच्या याला काय म्हणतात? कोकरू. हे पहा, व्हेरी व्हेरी IMP आहेत. मेंढी, कोकरू. हे पहा, कोकरू. हे पहा, कोकरू लक्षात घ्या, कोकरू. हे पहा, ज्या गोष्टी मी लिहून करतो तुम्ही पण करा. कोकरू म्हणतात त्याला. परत बदकाचे पिल्लू. हत्तीचे काय? करब किंवा पिल्लू. हे पहा, करब शब्द लक्षात ठेवा तुम्ही. हत्ती, करब. परत पिल्लू पण म्हणतात. आणि माकडाचं पिल्लू. हे पहा, किती जणांना पिल्लू म्हणतात हे पण लक्षात ठेवा तुम्ही. कुत्रा, मांजर, कोंबडी, परत गरुड, बदक, माकड यांच्यांना काय म्हणतात? पिल्लू. हत्तीच्या याला काय म्हणतात? करब किंवा पिल्लू. मेंढीचे लक्षात ठेवा, मेंढी महत्वाची आहे, त्याला म्हणतात कोकरू. हे पहा मित्रांनो, आपण टॉपिक छोटासा होता पण व्हेरी व्हेरी IMP होता, तो आपण कव्हर केलेला आहे. चला ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.